नमस्कार, मी दीपाली वर्ल्ड लाईफस्टाईलमध्ये तुमचं सगळ्यांचं परत एकदा अगदी मनापासून स्वागत करते आणि सगळ्यात अगोदर सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. तर आता वाजले बघा 9 आणि आज रविवारचा दिवस त्यामुळे जे आहे तर सगळेच उशिरा उठले आणि माझे तुम्ही डोळे बघू शकता कसं काय आहे ते हा डोळा आहे ना तर एकदम लाल झाला आणि असं बारीक पण पडल्यासारखा वाटतोय. तर असू द्या ते मला तरी वाटतं बहुतेक थोडंसं उशिरा उठलं त्याच्यामुळे पण झालं असेल. तर आता जे आहे तर मी इकडे चहा ठेवलेला आहे आणि त्याच्याच बाजूला जे आहे तर कुकर लावून दिलेलं आहे. कुकरमध्ये जे आहे तर तुरीची डाळ टाकली कारण की आता मला मस्तपैकी सांबार बनवायचे. आज जे आहे तर विराजला परत एकदा इडली सांबार खायचं होतं. तर त्यासाठी जे आहे तर आता इडलीचं पीठ जे आहे ना तर ते मी रेडीमेडच आणलेलं आहे कारण की एवढा वेळच नव्हता भिजवत घालायला वगैरे कारण की मी जे आहे तर काल हेअर कट करण्यासाठी जे आहे तर बाहेर गेलेली होती. तर मला तिकडेच जो आहे तर बराच वेळ लागून गेला कारण की मी आता बऱ्याच ठिकाणी जे आहे तर होम सर्व्हिस पण चालू करून दिलेली आहे. की म्हणजे बराच वेळ काय होतं ना कोणाला घरी येणं शक्य नसतं. तर मला जर पॉसिबल झालं तर मी पण जात असती. तर तशीच एक आता जे आहे तर ट्यूसडेला पण एक ऑर्डर आहे. तर आता बघू काय होतं त्याचं काय नाही कारण त्याला बराच वेळ लागणार आहे. तर आता सगळ्यात अगोदर आणि हो आज आहे 31 डिसेंबर. तर 31 डिसेंबरचा जो व्लॉग आहे ना तर तो खूप छान असणार आहे. आम्ही कशा पद्धतीने सेलिब्रेशन वगैरे करतो ते देखील तुमच्यासोबत नक्की शेअर करणार आहे. त्यामुळे आजचा जो व्लॉग असेल तर तो तुम्ही स्किप न करता पूर्ण बघा आणि जास्तीत जास्त जणांना बऱ्याच दिवसांनी जे आहे तर आज इडली बनवत होती आणि इडली बनवण्यासाठी जे आहे तर मी जे आहे तर बाहेरचंच रेडीमेडचं पीठ आणलं होतं कारण आम्ही दोघंच इडली खातो विराज आणि मी आणि माझ्याकडे तेवढा असा वेळही नव्हता पुरेसा की तांदूळ भिजत टाकावे आणि राशनचे जे तांदूळ असतात ना त्याची इडली खूप छान होते. मी त्याचीच करत असते. पण राशनचे तांदूळ देखील संपलेले होते. त्याच्यामुळे म्हटलं चला रेडीमेड पीठ आणावं. तर सगळ्यात अगोदर मी काय केलं ना इडली पात्रामध्ये पाणी टाकलेलं होतं खाली. तर त्यामध्ये आहे ना तर एक लिंबाचे काप आहे ना तर ती टाकून दिली होती जेणेकरून आहे ना भांडं आपलं कधी-कधी जर पाणी त्याच्यातलं संपलं तर काळं देखील पडू शकतं. तर ते काळं पडत नाही आणि लवकर स्वच्छ होतं. तर त्यासाठी अगोदर लिंबू टाकून दिलेलं होतं आणि हे जे रेडीमेडचं पीठ आहे ना, तर मी अगोदर पण वापरायची. तर खूप छान असतं. फक्त एवढंच आहे की त्याला आपल्याला कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करून घ्यावं लागते आणि घरी आणल्यावर जे आहे तर त्याच्यामध्ये मीठ वगैरे टाकावं लागतं आणि मला तरी वाटतं की सोडा टाकायची त्याच्यामध्ये फारशी काही गरज नसते. त्यामुळे मी सोडा काही टाकत नाही आणि लगेचच मी जे आहे तर इथे सांबारची तयारी पण जी आहे तर ती करून ठेवलेली होती. तर लगेच मस्तपैकी फोडणी घालण्यासाठी जे आहे तर तेल तापवलेलं होतं आणि तेल तापलं त्यानंतर त्याच्यामध्ये मस्तपैकी मोहरी आणि थोडंसं जिरा पावडर टाकून दिलेलं होतं कारण जिरे संपलेले होते. तर म्हटलं चला जिरा पावडर तरी टाकूया आणि त्यानंतर जे आहे तर कांदा परतायला टाकलेला होता आणि कांदा मस्तपैकी परतून झाला. तर त्यामध्ये जे आहे तर मी आता बाकी टोमॅटो वगैरे जे आहे, कढीपत्ता ते सगळं काही टाकून घेणार आहे. तर आमची इथे आहे ना, तर सांबारमध्ये ना जास्त करून म्हणजे कुठल्याच भाज्या आवडत नाही. विराज देखील खात नाही आणि यांना तर इडली हा प्रकार आवडतच नाही. त्याच्यामुळे मी जे आहे तर आमच्या दोघांसाठीच बनवत असते. तर मस्तपैकी त्याच्यासाठी मग त्याच्यामध्ये शेवगा, डांगर वगैरे असं टाकलं तर मला खूप आवडतं ते. पण विराजला आवडत नाही त्यासाठी जे आहे तर मी त्याच्यामध्ये टाकत नाही. अगदी नॉर्मल साधे सिंपल पद्धतीने आपण फोडणीचं वरण करतो त्याच पद्धतीने मी सांबार बनवते. फक्त एवढंच की चिंच-गुळाची जे पाणी असतं तर ते त्याच्यामध्ये मी नक्की ॲड करते आणि टोमॅटो देखील टाकते. तर इथं मस्तपैकी टोमॅटो टाकून घेतलं होतं. लगेचच मीठ पण टाकून घेतलं जेणेकरून टोमॅटो मस्तपैकी बारीक पद्धतीने गळून जाईल आणि त्यानंतर जे आहे तर मी त्यावर मीठ टाकून घेतलं. तर मला जे आहे तर आज 31 डिसेंबर जे होतं तर ते काही वेगळ्या पद्धतीने सेलिब्रेट करायचं होतं नवीन वर्षाचं स्वागत. पण मग नंतर जे आहे तर अचानक दीदीचा कॉल आला, की आपल्याला जे आहे तर गावाकडच्या आत्याला भेटायला जायचं आहे. कारण की पप्पाची जी मावशी आहेत तर त्या पण एक्सपायर झाल्या होत्या. तर त्यासाठी देखील त्यांना मावशीला आत्याला बोलायला जायचं होतं. तर तसाही काही फारसा मला कधी वेळ मिळत नाही मुलांमुळे. तर त्यांनी सगळ्यांनी वेळ काढलेलाच होता. तर म्हटलं चला आपण पण देखील जाऊन येऊ आणि त्याचबरोबर यांचं देखील मित्रांसोबत 31st सेलिब्रेशन करायचं जे आहे तर फुल प्लॅनिंग झालेली होती. तर त्याच्यामुळे म्हटलं की उगाच त्यांना जे आहे तर डिस्टर्ब न करता आपण जे आहे तर आपले देखील गावाकडे जाऊन भेट होऊन जाईल. तर त्यासाठी मी जे आहे तर तिकडे गेले आणि मग त्यामुळे जे आहे तर माझा पूर्ण जो प्लॅन होता तर तो पूर्ण फ्लॉप झाला आणि पप्पा देखील आज घरी नव्हते कारण मी त्यांच्यासोबतच सेलिब्रेट करत होते. कारण की दरवर्षीच आमच्याकडे असं काही नसतं की बाहेर वगैरे जाऊन जे आहे तर 31st सेलिब्रेट करावं. आपण तरी वर्षातून तसंही कधीही बाहेर जातच असतो. तर त्यासाठी घरीच राहून जे आहे तर वेगळ्या पद्धतीने काही सेलिब्रेशन करायचं होतं. पण ठीक आहे,
नेक्स्ट टाईम नक्की ट्राय करेल. यावर्षी पण एवढंच आहे की थोडासा माझा मूड ऑफ झालेला होता. कारण की म्हणजे असं वाटतं ना काहीतरी वेगळं पाहिजे. नवीन वर्षाचं स्वागत हे कधीही जल्लोषातच झालं पाहिजे. पण त्या पद्धतीने काही झालं नाही. तर त्याच्यामुळे पण थोडंसं नाराज वाटत होते मी. तर आता म्हणजे बघा 11:45 आणि प्लॅनमध्ये थोडंसं चेंज झालेलं आहे. कारण की माझ्या आत्या-बहिणी ज्या आहेत तर त्यांचा कॉल आला होता. माझ्या ज्या आत्या आहेत ना, तर ते गावाकडे राहतात तर त्यांना भेटायला जायचं आहे आम्हाला. कारण की काय झालं होतं ना, त्यांचं म्हणजे थोडंसं घरातल्या घरातच ॲक्सिडेंट झालं होतं त्यांच्यासोबत. म्हणजे ॲक्सिडेंट म्हणजे त्यांच्या डोक्यावर जे आहे ना, ती फरशी पडली होती. तर त्यांना बघायचं खूप दिवसाचं जायचं होतं. सॉरी. तर त्यासाठी जे आहे तर मी आता पटकन रेडी होते. कारण की ते अर्ध्या तासात आम्हाला निघायचे आणि इथून जवळ-जवळ 2 तास तरी लागतात गावाकडे जायला. तर तिकडे जाणार आहे आम्ही. तर आता बघू तिथे गेल्यावर जर मला ब्लॉग शूट करता आला, तर तुमच्यासोबत नक्की शेअर करेल. तर माझी जी आहे तर हे चुलत मावस आत्या माझ्या पप्पांची मावस बहीण. तर त्या आत्याकडे चाललोय आम्ही. तर आता मी जो आहे तर पुढचा ब्लॉग जो आहे तर तिथे गेल्यावर कंटिन्यू करते. कारण आता मला वेळ नाहीये. मला पटापट आवरायचंय. तर आता पटकन रेडी होते आणि त्यानंतर ब्लॉग कंटिन्यू. तर 1 वाजलेत बघा आणि मी जे आहे तर आता रेडी झालेली आणि विराज पण रेडी झालेला आहे. विदित सॉरी विदित हा विदित. कारण विराज जो आहे तर त्याच्या आजीकडेच राहणार आहे आणि विदितला नेणार आहे मी सोबत. आणि विदित तर आज मस्तपैकी एकदम तयार झालेला आहे. सॉक्स आणि त्याला आहे ना नवीन शूज आणले ना तर कालपासून आहे ना तर ते शूज घालून फिरतोय. त्याला असा आवाज येतो ना त्याच्यामध्ये तर ते शूज खूप आवडले त्याला. तर आता आम्ही आता पटकन निघतो आणि त्यानंतर पुढचा ब्लॉग जो आहे तर तुम्ही. तर आता वाजलेत बघा संध्याकाळचे 7 वाजलेत, 7:30 झालेत आणि मी जे आहे त्या गावाकडून आत्ताच आली आहे आणि मला बिलकुल व्लॉग वगैरे काही शूट केलं नाही मी तिकडे. कारण की सगळं काही नवीन होतं माझ्यासाठी पण फर्स्ट टाइमच तिकडे गेलेली होती मी. त्यामुळे मी जास्त काही व्लॉग शूट केलेला नाहीये. आणि विदित काय करतोय? विदित आता बाबा आले ना तर बाबा सोबत खेळतोय. विदित विदित कुठे चालला तू? वरती निघला? वरती नाही जायचं बेटा. चला तर थोड्या वेळाने आता फ्रेश वगैरे होते त्यानंतर पुढचा ब्लॉग जो आहे तर तो कंटिन्यू करते. काय झालं? तर 8:30 वाजलेत बघा आणि आत्ता मी आत्ताशी जे आहे तर आत्ता चहा घेतलेला आहे. थोडंसं मस्तपैकी मिरे आणि इलायची टाकून जे आहे तर चहा केला होता कारण खूप डोकं दुखत होतं. आणि त्यानंतर जे आहे तर मम्मीने मस्तपैकी राईस आणि चपात्या करून ठेवलेल्या होत्या. कारण की तसंही बाहेर जायचा होता प्लॅन पण आता बराच वेळ पण झालाय. तर मस्तपैकी पार्सलच्या भाज्या वगैरे आहे आणि स्वीट बाहेरूनच मागवून घेतलेले. आता पप्पा आणायला गेले होते. आलेच असतील बहुतेक. आणि विदीतचे जे पप्पा आहेत तर ते गेलेत बाहेर सेलिब्रेशन करण्यासाठी. तर आम्ही आता एवढे सगळेजणच आहेत. आता गावाकडे गेले त्याच्यामुळे जे आहे तर माझा थोडासा प्लॅन हे झाला नाही तर मग आजचा जो म्हणजे 31 डिसेंबर होता तर तो खूप छान वेगळ्या पद्धतीने सेलिब्रेट करायचा होता. पण काही पॉसिबल नाही झालं. पण आता अगोदर जे आहे तर आम्ही आता जेवण वगैरे करून घेतो आणि त्यानंतर पुढचा व्लॉग जो आहे तो मी कंटिन्यू करते. तर तुम्ही बघू शकता आता 11:15 झालेले आहेत आणि मी जे आहे तर आईकडून आहे ना तर मला आता अर्धा तास झालेला आले येऊन. सॉरी म्हणजे येऊन अर्धा तास झालेला आहे आणि मी आता जे आहे तर बरेच दिवस 2-3 दिवस झाले शॉर्ट व्हिडिओ बनवले नव्हते. तर शॉर्ट व्हिडिओ बनवत होती. तर त्यामुळे माझा अर्धा तास वेळ गेला. कारण की एक तर मी कंटिन्यू साडी घालू शकत नाही. मला साडीमध्ये ना कम्फर्टेबल वाटत नाही आणि आज साडी घातलेली होती तर म्हटलं चला यावर देखील जे आहे तर 2-3 शॉर्ट्स व्हिडिओ बनवून घ्यावे. तर आणि विदित पण जो आहे ना, तर तो पण इथे बघू शकता तुम्ही. विदित पण झोपलेला आहे. तो आता उठला होता, तर मग आता 2-3च शॉर्ट व्हिडिओ बनवले आणि तो आता झोपलेला आहे मस्तपैकी. कारण फक्त दिवसभर प्रवास वगैरे मला तिथं व्लॉग शूट करायचा होता, पण मग गावाकडचं वातावरण थोडंसं वेगळं असतं. त्यांना कम्फर्टेबल वाटलं असतं का नाही ते पण मला माहीत नाही. त्याच्यामुळे मी जे आहे तर तिथे व्लॉग काही शूटच केला नाही. त्यामुळे जे आहे तर आजचा व्लॉग आहे ना, खूप छोटा झालेला आहे आणि बरीचशी प्लॅनिंग जी आहे तर आमची फिसकटलेली. कारण की आम्हाला सेलिब्रेशन वगैरे करायचं होतं 31st पण मग मी तिकडे असल्यामुळे हे इकडे दुसरीकडे मित्रांसोबत गेले आणि मी मम्मी-पप्पाकडे जे आहे तर ती थांबली होती. तर चला ठीक आहे असू द्या. पण मग आजचा व्लॉग पण खूप छोटा झालेला आहे. तर बघते मी आता जर का व्लॉग किती छोटा झालाय काय, नाहीतर मग उद्याच्या व्लॉगमध्ये जो आहे तर हा व्लॉग जो आहे तर तो मी कंटिन्यू करेल. तर चला तर मग आता बघू आता थोड्या वेळाने आता हे मस्तपैकी मित्रांसोबत बाहेर शेकोटी करून जे आहे तर ते बसलेले आहेत आणि 12 वाजता जे आहे तर एक्झॅक्ट आता न्यू इयर सुरू होईल. तर त्या अगोदर तुम्हाला सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप साऱ्या शुभेच्छा
आणि प्रत्येकाला मागचं वर्ष जसं आनंदात गेलं असेल अशी अपेक्षा करते. त्याचप्रमाणे इथून पुढचे वर्ष जे आहे तर अगदी भरभराटीचं आणि समृद्धीचं आणि आरोग्यदायी जावो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते. तर चला तर मग आजचा जो व्लॉग आहे तो इथेच संपवते. भेटूया पुन्हा उद्या एका नवीन व्लॉगमध्ये. आणि माझे व्लॉग जर का आवडत असतील तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. शुभरात्री सगळ्यांना. भेटूया पुन्हा उद्या एका नवीन व्लॉगमध्ये.